हॅलो, आपल्या यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत नवीन स्टोरी. चला तर सुरू करूया. अचानक झालेला प्रेम. पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासूनच वातावरण शांत होतं. थंड हवा, हलका पाऊस आणि शहराच्या गोंधळातही एक वेगळी शांतता होती. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर उभी होती. हातात कॉफी, कानात हेअरफोन्स आणि चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत हसू. थोड्याच वेळात तोही तिथे आला. नेहमीप्रमाणे शांत, स्वतःमध्येच हरवलेला. दोघं रोज एकाच वेळेला तिथे यायचे, पण कधी बोलणं झालं नव्हतं. फक्त नजरा भेटायच्या आणि नकळत दोघेही हलकेच हसायचे. एक दिवस अचानक खूप जोरात पाऊस आला. सगळेजण धावपळ करत होते. ती अंब्रेला आणायला विसरली होती आणि बसही उशिरा येणार होती. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग तिच्याजवळ गेला आणि अंब्रेला पुढे करत म्हणाला, येशील नाही तर पूर्ण भिजशील. ती हलकसं हसली आणि पहिल्यांदाच दोघं एकत्र चालू लागले. त्या दिवशी पहिल्यांदा दोघांनी एकमेकांशी मनापासून बोलणं. तिला त्याचा शांत स्वभाव आवडला आणि त्याला तिचं निरागस हसणं. त्या एका पावसाळी दिवसानंतर रोजचं बोलणं सुरू झालं. जेवलास का? घरी पोहोचलीस? आज इतकी शांत का आहेस? छोटे छोटे मेसेजेस, पण त्यात खूप काळजी होती. हळूहळू दोघे एकमेकांची सवय बनले. ती रागवली की तो तिला शांत करायचा आणि तो उदास असला की ती त्याला हसवायची. एक दिवस समुद्रकिनारी बसून ती अचानक म्हणाली, आपण एकमेकांना इतकं का समजतो? तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि हलकसं हसून म्हणाला, कारण काही माणसं आपल्याला भेटण्यासाठीच नशिबाने पाठवलेली असतात. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचं नव्हतं. ते कोणीतरी मनापासून आपलं झाल्याचं सुख होतं. दिवस जात गेले, भांडणं झाली, रुसवे झाले, कधी गैरसमजही झाले, पण प्रत्येक वेळी दोघं पुन्हा एकमेकांकडेच परत आले. कारण खरं प्रेम नेहमी परफेक्ट नसतं, पण ते मनापासून साथ देणारं असतं. आणि शेवटी दोघांनाही एक गोष्ट समजली, प्रेम म्हणजे आय लव्ह यू म्हणणं नाही, तर कोणत्याही परिस्थितीत एकमेकांसोबत कायम उभं राहणं असतं. थँक्यू.